असं मला काय भेट दिली नसती का? चर्चा करायला मला वेळ दिलाच असता. पण जर साहेबांची इच्छा नव्हती, साहेबांनी बोलवलंच नाही, मी कसं काय येणार म्हटलं. जो मार्ग योग्य आहे त्या पद्धतीने आपण 100% सोमवारी चर्चा करू, तोपर्यंत आम्ही बसतो, काय हरकत नाही. माझ्या मते तर काय तर 2 दिवस आराम केला तर हरकत नाही 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 असं नाही करणार आता. नाही. आपल्याला तोडगा करायचं आपल्याला 100% सोमवारी जर समाधान झालं, ऐका ना साहेब, आपल्याला दिखावाबाजी करायची नाही. आपल्याला हो, सोमवारी जर आमच्याकडे सगळे पुरावे आहेत. सोमवारी जर त्याच्यातनं काही मार्ग निघाला, काही कारवाई झाली, काय आता अहवाल काय दाखवणार साहेब, जर असं काही झालं तर आम्ही सोडून देऊ उपोषण, काही हरकत नाही. पण आमचं म्हणजे आम्ही जे आंदोलन ज्या विषयासाठी करतोय त्याचं समाधान होईल 100% होणार. आम्ही सोडून देऊ. सोमवारी आपण काय अडचण नाही. साहेब पण हा, पण आता जसे फॉर्मॅलिटी केली की वो आम्ही भेटलो, आम्ही सांगितलं, त्यांना विनंती केली करू नका बा, असं बस एवढं. ही फॉर्मॅलिटी, ह्याची फॉर्मॅलिटी नको सोमवारी. सत्यता पाहिजे. नाही ते आहे ना बरोबर. आता कसं साहेब तुम्हाला दाखवतो मी, सगळ्या डिपार्टमेंटचे मला उत्तर येतात लगेच काळजी घेतात ते. हा हा ठीक, फॉर्मॅलिटी करताय सर. हो माझं ते म्हणणं होतं, काही निवेदन वगैरे म्हणजे आमचा म्हणणं असेल निवेदन दिलंय आणि आपण नसेल आता आणतोय सोमवारी आपण बरोबर आहे. हे जर अगोदर कालच जर आपली बैठक झाली असती, बसायची वेळ आली असती. नाही मान्य आहे ना मला, मी खूप नाही म्हणतो. ही गोष्ट मला जर फोन केला असता मी आलो असतो ना. मला पोलिसांचे फोन यायचे, मी पोलिसांना एवढंच सांगायचं की त्यांचा फोन येऊ द्या. हा बरोबर. यांचा फोन काय यायचा आमच्या बरोबर, तुम्ही अरे मग असं कसं काय येईल, मी तुमच्या बरोबर मी कसं काय येईल, त्यांनी बोलवलं नाही, बळजबरी कसं काय येईल. मग असं तुमचं लक्षात आलं का रावसाहेब की मी काय बोलतोय, की यांनी पहिले बोलायला काय अडचण होती. हे मंडप लागलं असतं का, आम्ही हा वेळ काढून इथे आलो असतो का. काय वाटतं तुम्हाला, कालच मिटलं असतं ना विषय. समजून घ्या माझं समाधान. जर आता सोमवारी तुम्ही जे समाधान करताय आणि ते कालच जर झालं असतं तर ही वेळ आली नसती. असं ठीक आहे, सोमवारी बोलू नका. हा ते आणताय नवीन बनवलेलं दुसरं आहे, मी लागलं असतं व्हॉट्सअपवर टाकतो तुम्हाला. ठीक आहे, 5 मिनिटं आपण थांबू. नाही, अर्धा तास लागेल त्याला. हा त्याच्या या प्रिंटचं जेरॉक्स काढून देऊ का? नाही हे जुनं नाही, ते येत आहे ते देतो सर. हां मांडून देऊ चालेल आणि समोर चर्चा करून मिटून टाकू. चालेल. नाही मिटून टाकू म्हणजे म्हणजे आमचं समाधान. म्हणजे जो त्यातून तुम्हाला जे अपेक्षित आहे ते आपण करू. बरोबर. म्हणजे आपल्याला उपोषणाला बसणारा कोणाच हवत नाही. नाही बिलकुल. आम्हाला पण असं तुमच्याकडे येण्याची या ठिकाणी पत्रव्यवहार करतोय, निवेदन देतोय की धुळे जिल्ह्यामध्ये जो आग्रा रोड जातो, या आग्रा रोडने जळगाव अंमळनेरकडनं येणाऱ्या रेतीच्या गाड्या, नंदुरबारहून येणाऱ्या रेतीच्या गाड्या, धुळे जिल्ह्यात चालणाऱ्या रेतीच्या गाड्या याच्यामुळे आणि ओव्हरलोड खूप भरून घेतात आणि त्याच्यामुळे रस्त्यांचं पूर्ण वाट लागते. याच्यासाठी अनेक तक्रारी केल्या, परंतु साधं उत्तर देण्याची तसदीसुद्धा RTO महोदयांनी घेतली नाही. सतत पत्रव्यवहार करतोय, परंतु आणि गेल्या 8 दिवसापासून मी यांना पत्रव्यवहार केला की जर आपण या सर्व माझ्या मागण्यांची चौकशी नाही केली तर मी 15 ऑगस्टला आमरण उपोषणाला बसेल. तरीही RTO महोदयांनी साधा फोन केला आणि आमच्याशी चर्चा केली नाही. म्हणून आजपासून मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलोय. आमच्या मागण्या अशा आहेत की जे ओव्हरलोड या ठिकाणी गाड्या रेतीच्या चालू आहेत किंवा इतर कोणत्याही असो, यांच्यावर तात्काळ कारवाई करायला पाहिजे आणि कारवाई करून तसा अहवाल सरकारला सादर करायला पाहिजे आणि एक प्रत आम्हाला दिली पाहिजे. त्याचप्रमाणे तुमचं हाडाखेड टोल नाका जो आहे या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि एवढा भ्रष्टाचार आहे की जर त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांची आणि जे RTOच्या अधिपताखाली जे कर्मचारी त्या सगळ्यांची जर चौकशी केली तर प्रचंड असा मोठा गबाड या ठिकाणी सापडेल, एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय. या ठिकाणी बोगस पावत्या, त्याप्रमाणे काही गाड्यांचा तर दर महिन्याचे हप्ते बांधलेले असतात, डायरेक्ट सोडून देतात. त्याचप्रमाणे काही गाड्यांना काही कारण नसताना आडून ठेवणं, त्यांचं सगळं क्लिअर असताना पैशांसाठी अडवून ठेवणं
असा विविध त्रास, विविध तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत. आडाखेड टोल नाक्या संदर्भात आणि रेती संदर्भात या तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या तक्रारी आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आजपासून मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसतोय आणि मला या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. जोपर्यंत हे सर्व प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालू राहील.